प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक व्यक्ती जो वर्ल्ड कप जिंकल्याच्या टीमसाठी आज रॅली करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. ते तब्बल 13 वर्षानंतर भारताला वर्ल्ड कप भेटला, त्याच्यामुळे पब्लिक एवढी खुश झाली. आज लोक भारतासाठी काय काय करायला तयार झाले, भारतातली टीम आहे लोकांसाठी काय काय करते. आणि ह्या मुद्द्याला थोडासा मी हात घालतो मित्रांनो. प्रशांत घोडेसरांनी तो मुद्दा बाजूला ठेवला आणि स्वतःचा करिअर करण्यासाठी एक आपल्याकडे बेस दिला. आणि हा बेस 2018-19 दरम्यान माझ्या आयुष्यात आला. मला पण वाटलं तसा भारतातल्या टीम मध्ये जसा एक व्यक्ती क्रिकेटर बनतो, कबड्डीच्या क्षेत्रामध्ये एक व्यक्ती कबड्डीपटू बनतो, आपल्याला एक मौका भेटतो. आणि या मौक्याची संधी करण्यासाठी स्वीकारण्यासाठी प्रशांत घोडेसरांनी मॅडम आपल्या घरी आले. संध्याकाळची वेळ होती, प्रेझेंटेशन चालू होता, मनामध्ये शंका होत्या, हे मुलं असले आले नाही गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 वर्षाचा इगो होता. 15वी पूर्ण ग्रॅज्युएशन कंप्लीट आणि जोडीला नोकरी, तिसरा स्टेप म्हणजे अंगणवाडीचा जॉब. मी आता बोलवतो हे कधी जातील आणि मी मोकळा होतोय, तर श्वास आतमध्ये दाबून ठेवला होता. आणि अशा वेळेला माझी मिसेस सारिका बामणी मॅडम याच्यासाठी थोडक्यात हलक्या टाळ्या वाजवा. जबरदस्त आहे. आणि सोन्याच्या चमच्याने जेवण करणारी लेडी माझ्याकडे फाटके व्यक्तीकडे आली, माझ्यासोबत संसार करत होती. आणि ह्या पॉईंटला धरून सर्व पुढे सर्व आपल्याला करायचं. आणि हा सिस्टम फक्त वाय तयार केला, कारण तयार केला. बऱ्याचशा लोकांनी सर भोई मॅडम आपल्याला माहिती आहे, बऱ्याचशा लोकांनी आपला वापर केला होता. कामापुरतं मामा म्हणजे काय, मी एक स्टेटमेंट ठेवला होता की पोहायला शिकवणाऱ्या लोक नंतर टाकायला निघतात. आणि एक कबड्डीचा भरपूर झाला होता. या गोष्टीला कारण तयार केला. या कारणामागे मी धावलो 3-4-5 वर्ष. आणि मित्रांनो तुमच्या समोर उभा आहे, नोकरी करतोय आणि या इंडस्ट्रीमध्ये पार्ट टाइम काम करतोय. पार्ट टाइम काम करता करता भविष्यात जो आनंद दिला, पहिल्या वर्षी संघर्ष करावा लागेल, दुसऱ्या वर्षी टीम तयार होईल, तिसऱ्या वर्षाला पैसा उभा राहील आणि चौथ्या वर्षाला घर तयार होईल आणि गाडी होईल. आणि या 5 वर्षात 5 कामं पूर्ण झाली आहेत. तुमच्या समोर एसटीसी म्हणून काम करतोय. मित्रांनो आनंद या गोष्टीचा आहे. त्या आईची 35 वर्ष पुराच्या घरामध्ये काढली होती. त्या आईला 17-18 लाखाचा घर दिला. आज त्या घराची मालकीण आणि एक छोट्याशा गाडीचा छोटासा मालक. या 2 गोष्टी माझ्यासमोर टप होत्या. या कारणासाठी भोईसरांनी अहोरात्र माझा अहोभाग्य आहे ही दोन्ही माणसं माझ्यासोबत आहेत. वाशी गावाच्या पहिल्या घरापासून ते शेवटच्या घरापर्यंत मायलेटची 2 घरे आहेत. जो पण पाहुणे येतोय त्याला थेट भोईसराचं घर आपल्याला मध्ये येते, घरी इकडे कुठे बघत नाही. आणि ही काशे गावामध्ये तुमच्या गावामध्ये पण अशी जोडी तयार होईल. तुम्हाला सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देईल. फक्त एकच आम्ही 2-4-5 वर्ष उभं राहा. नौटंकी करणारी, इग्नोर करणारी बरीचशी लोक भेटली, पण सगळीच इग्नोर करणारी आपले विरोधक नसतात. त्याच्या घरात पण अडचणी असतात, त्याला समजून घ्यायचा मौका सुरुवातीचे 6 महिने वर्षभर आपण करूया. आणि भोई सरांच्या आणि भोई मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा प्रचार आणि प्रसार एमआयएलच्या बॅनरच्या माध्यमातून करण्याचा जो मौका आपल्याला भेटतोय, त्याची संधी आपण घालवायची आहे. मित्रांनो इथं सांगतो, आपल्यानंतर मोठ्या लोकांना, आपल्या पुढच्या लोकांना ऐकायचा विश्वास